किरकोळ भांडण कधी विकोपाला जाईल आणि त्यातून नेमके काय घडेल याचा काही नेम नसतो. अशाच एका 50 रुपयाच्या वादाने हिंगणघाट मध्ये होत्याचे नव्हते केले. 2022 मध्ये केवळ 50 रुपयांसाठी झालेल्या भांडणाने एकाची हत्या झाली तर तब्बल 3.5 वर्षानंतर आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा झाली आहे. हिंगणघाट मध्ये केवळ 50 रुपयांच्या किरकोळ उधारीवरून झालेला वाद इतका टोकाला गेला की त्यातून व्यक्तीचा खून झाला. या धक्कादायक प्रकरणात बिळकरवाड येथील 35 वर्षीय आरोपी सचिन उर्फ गोलू पेंदाम याला हिंगणघाट जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सोबतच 5000 रुपयांचा दंड देखील सुनावला आहे. या निकालामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृतक सतीश वरुडकर याने आरोपीच्या पत्नीकडून 50 रुपये हात उसने घेतले होते. याच पैशांवरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. बाजारात मृतक सतीश वरुडकर याने आरोपीला उधार घेतलेले पैसे 50 रुपये परत मागितले, पण बाजारात पैसे दिले नसल्याने दोघात वाद झाला. सुरुवातीला किरकोळ भांडण वाटणारा हा वाद पुढे चिघळत गेला आणि संतापाच्या भरात आरोपी सचिन पेंदाम याने सतीशवर लाकडी राफ्टरने जीवघेणा हल्ला केला. ही घटना 30 जुलै 2022 रोजी घडली होती. घटनेनंतर प्रकरण कोर्टात गेले. अनेक साक्षी पुरावे झाले. शासकीय अभियोक्ता दीपक वैद्य, जिल्हा व सत्र न्यायालय हिंगणघाट मध्ये हे प्रकरण माझ्याकडून चालवण्यात आलं होतं. याच्यामध्ये आरोपी सचिन गोलू पेंदाम यांनी मृतक याला 50 रुपये त्याच्या पत्नीकडून उधार घेतल्याच्या कारणावरून वाद केला होता आणि हा गुन्हा घडण्याच्या आधी त्याला 2-3 थापडा बाजारामध्ये मारून त्याला मागणी केली होती. या हल्ल्यात सतीश गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर प्रकरण पोलिसात दाखल करण्यात आले. सखोल तपासानंतर आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र सादर करण्यात आले आणि हा खटला न्यायप्रविष्ट झाला. या घटनेने लहान कारण मोठा परिणाम याचे भयावह उदाहरण समोर आले. याच कारणावरून त्याच रात्री 8 वाजता त्याच्या घरी जाऊन त्याला घराच्या बाहेर काढून बांधकाम चालू असलेल्या ठिकाणावरून लाकडी रॅफ्टर हे काढून त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. त्याच्यामध्ये मृतकाला त्याच्या डोक्यावर गंभीर दुखापत होऊन तो दवाखान्यामध्ये भरती असताना उपचारादरम्यान मरण पावला. तर हा जो आरोप जो आहे सिद्ध करण्याकरता सरकारी वकील या नात्याने मी 16 एकूण साक्षीदार तपासले. त्यामध्ये 3 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचा पुरावा हा फार महत्त्वाचा ठरला. या साक्षीदारांच्या आधारावर आरोपी याला कोर्ट विद्यमान अतिरिक्त सत्र न्यायाधीश काळेसाहेबांच्या कोर्टामध्ये सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सगळे साक्षीदारांना तपासल्यानंतर युक्तिवाद करण्यात आला आणि माननीय न्यायाधीश साहेबांनी सगळे पुरावे गृहीत धरल्यानंतर आणि आरोपीचंही म्हणणं युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे आणि तसंच त्याला 5000 रुपये दंड हा ठरवला आहे. एवढं. न्यायालयातून एकूण 16 साक्षीदारांच्या साक्षी व पुराव्यांच्या आधारे आरोपीला दोषी ठरवले गेले. सरकारतर्फे ॲडव्होकेट दीपक एम वैद्य यांनी युक्तिवाद केला. तपास अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ तापरे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पाटणकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तर पैरवी अधिकारी रंजना झिलपे यांच्या परिश्रमामुळे न्यायालयीन प्रक्रिया अधिक सक्षम झाली. मी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटणकर, सध्या कन्नड पोलीस स्टेशनला पोस्टिंग आहे माझी. 2022 मध्ये मी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे सहाय्यक पोलीस स्टेशन पदावर कार्यरत असताना 30 सप्टेंबर 2022 रोजी एक खुनाची घटना बिडकरवाड हिंगणघाट परिसरात घडलेली होती. त्यामध्ये आरोपी सचिन उर्फ गोलू पेंदाम याने एक इसम नामे सतीश वरुडकर याला 50 रुपये उधारीचे का घेतले त्या कारणावरून डोक्यावर लाकडी राफ्टरने मारून त्याचा खून केलेला होता. सदर गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल झाल्याच्या नंतर सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास हा PSI सोमनाथ तापरे यांनी केला.
त्यानंतर सदरचा गुन्हा माझ्याकडे तपासावा लागला. आम्ही सदर गुन्ह्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे बयान वगैरे नोंदवले. त्यानंतर आम्ही मृतकाचा DNA रिपोर्ट प्राप्त केला, CAचे रिपोर्ट्स प्राप्त केले, DNA सॅम्पल्स वगैरे प्राप्त केले. हे सर्व बाबी आम्ही गोळा करून पुरावे गोळा करून मान्य न्यायालयात तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणात माननीय सेशन कोर्ट हिंगणघाट यांनी संपरीक्षा करून सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावलेली आहे. यामध्ये मृतकाला न्याय देण्याचा एक